Before studying 1.2, we are going to learn types of set. Types of set. There are so many types of set. I have written here some names: single tone set, empty set, finite set, infinite set, equal set. बघा आपण इथे सेटचे काही टाइप्स दिलेले आहेत. संच ज्याला आपण म्हणतो त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत बघूया. एक टाइप आहे त्याला म्हणतात सिंगल टोन सेट. सिंगल टोन सेट मराठीत त्याला म्हणतात एक घटक संच. सिंगल टोन सेट. मग सिंगल टोन सेट कशाला म्हणायचंय बघा. द सेट विच कन्सिस्ट ओनली वन एलिमेंट. ओनली वन एलिमेंट इट इज कॉल्ड सिंगल टोन सेट. मिनिंग कळतो का तुम्हाला? ज्या सेट मध्ये संच मध्ये एकच एलिमेंट असायला पाहिजे. एकच एलिमेंट, मग त्याला म्हणायचं सिंगल टोन सेट. जर एक पेक्षा जास्त असेल तर त्याला सिंगल टोन नाही म्हणता येणार. जसं इथे बघा एक्झाम्पल देतो. ए इज सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबर लक्षात घ्या. इव्हन प्राईम नंबर. बघा ए हा इव्हन प्राईम नंबरचा सेट आहे. मग इव्हन प्राईम नंबर कोणता आहे? फक्त बघा ए इज इक्वल टू 2. इव्हन प्राईम नंबर फक्त 2 हाच इव्हन प्राईम नंबर आहे. आपण ऑलरेडी पहिल्यांदा पण हे शिकलेलो आहे बघा. म्हणजे इथे बघा या सेट मध्ये एकच घटक आहे. देअर इज ओनली वन एलिमेंट कन्सिस्ट. दॅट्स वाय इट इज सिंगल टोन सेट. कळते तुम्हाला सिंगल टोन सेट कसं ओळखायचं आहे? द सेट which consists only one element is called single tone set. ज्या सेट मध्ये एकच एलिमेंट असणार त्याला म्हणतात सिंगल टोन सेट. बघा एक पेक्षा जास्त असतात माने. ओके. नेक्स्ट आहे एम्प्टी सेट. एम्प्टी सेट त्याला नल सेट असं पण म्हणतात. एम्प्टी सेट रिक्त संच. एम्प्टी सेट. आता एम्प्टी सेट कशाला म्हणायचं बघा. ज्या सेट मध्ये ना एकही एलिमेंट नसणार. बघा लक्ष नाही का. देअर इज नो एनी एलिमेंट इन दॅट सेट इज कॉल्ड एम्प्टी सेट. म्हणजे जी तुम्हाला कंडिशन दिलेली आहे ना त्या कंडिशनला सॅटिस्फाय करणारी एक पण काय सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट नसणार. देअर इज नो एनी एलिमेंट विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन इज कॉल्ड एम्प्टी सेट. कळलं तुम्हाला एम्प्टी सेट कशाला म्हणतात? बघा एम्प्टी सेट म्हणजे ज्या सेट मध्ये एकही काय नाहीये एलिमेंट नाहीये त्याला एम्प्टी सेट म्हणजे. एक्झाम्पल द्या बघा. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. बघा मिनिंग कळतो का बघा. एक्स असा आहे की एक्स ही 2 आणि 3 मधील नॅचरल नंबर आहे. तुम्हाला माहिती आहे नॅचरल नंबर कोणते? 1 2 3 4 5 6 इन न्यूमरिकल. बरोबर आहे. या नॅचरल नंबर्स आहे. मग मला सांगा 2 आणि 3 च्या मध्ये कुठली नॅचरल नंबर आहे का? इज देअर एनी नंबर नॅचरल नंबर बिटवीन 2 or 3? 2 and 3. 2 आणि 3 च्या मध्ये कोणती नॅचरल नंबर आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ बी इज इक्वल टू एम्प्टी सेट. हे लिहिताना असं पण लिहितात. असं 0 करायचं आणि एक स्टँडिंग लाईन त्याला फाय असं पण वाचतात. काय फाय म्हणजेच एम्प्टी सेट. कळलं एम्प्टी सेट कसं ओळखायचं? ज्यामध्ये एकही एलिमेंट नाही. इट कन्सिस्ट नो एनी एलिमेंट सॅटिस्फाईंग द गिवन कंडिशन इज कॉल्ड एम्प्टी सेट. 2 सेट कळले तुम्हाला? सिंगल टोन सेट consisting only one element and empty set no any element. एकही एलिमेंट नाही याला म्हणतात empty set. ओके. थर्ड वन finite set. Finite set means the set consists limited elements. We can count the element in the set. म्हणजे ज्या सेट मधले एलिमेंट आपल्याला काउंट करता यायला पाहिजे. जसं आपल्याला कोणतरी म्हटलं की ए इज द सेट
ऑफ द स्टुडंट इन युअर क्लास. तुमच्या क्लासमधील किंवा तुमच्या डिव्हिजन मधील स्टुडंटचं जर सेट बनवायचं असेल, आपल्या सर्व विद्यार्थी काउंट करता येतील की नाही. म्हणजे हा जो काउंट करताना त्याची जी लिस्ट आहे ती फिनिश होणार आहे. इट इज काउंटेबल, दॅट्स वाय इट इज कॉल्ड फायनाईट सेट. कळतं का तुम्हाला? फायनाईट सेट म्हणजे ज्या सेट मधील एलिमेंट आपण काउंट करू शकतो आणि काउंटिंग काय होऊ शकते, फिनिश होऊ शकते, त्याला म्हणतात फायनाईट सेट. इथे बघा, इथे बघा, C is equal in curly bracket P such that P is a number from 1 to 12 divisible 1 to 22 divisible by 4. म्हणजे काय, P असा आहे की P ही 1 ते 22 मधील 4 ने भाग जाणारी संख्या डिव्हिजिबल बाय 4 ने डिवाइड व्हायला पाहिजे. मला सांगा 4 ने डिवाइड होणारे नंबर 1 पासून 22 पर्यंत कोणता नंबर आहे? पहिला बघा, 4 येईल, 8, 12, 16, 20. या सगळ्यांना 4 ने डिवाइड होतो की नाही? 22 पेक्षा स्मॉलर नंबर पाहिजे. बघा एवढाच आहे. मला सांगा लिस्ट फिनिश झाली की नाही? यू कॅन सी, वी कॅन काउंट द नंबर्स ऑफ दिस एलिमेंट. दॅट्स वाय इट इज फायनाईट सेट. इथे लिस्ट काय झाली, फिनिश झाली, म्हणून त्याला म्हणतात फायनाईट सेट. कळलं? फायनाईट सेट. ओके. याच्या अपोजिट इथे आहे इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट म्हणजे याच्या अपोज म्हणजे काय असणार? इथे आपण लिस्ट फिनिश होते, इथे लिस्ट काय होणार नाही, फिनिश होणार नाही. अनकाउंटेबल एलिमेंट. अनकाउंटेबल म्हणजे आपण ज्याला एंडला जाऊ शकत नाही. आता जसं मॅच n is a set of natural number. n is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. You cannot count them at the end. शेवटपर्यंत आपल्याला मोजता येणार नाही, कारण आपण खूप मोठ्या संख्या पण घेता येते, वाढतच राहणार आहे, म्हणजे त्याला फिनिशिंग नाही. देअर इज these elements we cannot count. That's why it is called infinite set. कळतंय? दोघांचा डिफरन्स कळतोय तुम्हाला? इथे लिस्ट फिनिश होणार म्हणजे काउंटेबल एलिमेंट आहे, इथे मात्र अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल म्हणजे जे लिस्ट फिनिश होणार नाही. कळतंय? आता नेक्स्ट, इक्वल सेट. व्हॉट इज बाय इक्वल सेट? इफ 2 sets are given and in the 2 sets the elements are same, they are called equal set. You can see here one example is given. See, A is equal to, in curly bracket, X such that X is a letter in the word it. मला सांगा, आपण समजा या सेट समजा इथे लिहून बघा, A is equal to in curly bracket a letter in the word it. इट मध्ये मला सांगा लेटर कोणते? ई आहे, ए आहे आणि टी आहे. हा आपण रूल मेथड लिहिलं होतं, यालाच आपण कुठल्या मेथड लिहिला? लिस्टिंग मेथड मध्ये. सेकंड वन, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन द वर्ड एट. एट या वर्ड मध्ये मला सांगा कोणकोणते लेटर्स आहेत बघूया. ए आहे, टी आहे आणि ई आहे. You can see this one is the B set. Now you can see here in the A set there is E. Here also you can see the E. Here is A. Here also A. Here is T. Here also T. It means all the elements of set A is the element of set B. म्हणजे A मधले सर्व एलिमेंट B मध्ये आहेत किंवा B मधले सर्व एलिमेंट कुणामध्ये आहेत? ए मध्ये. बघा चेक करा. असं जर असेल तर आपण याला म्हणतो इक्वल सेट. कळतंय का तुम्हाला? इथे सेटचा टाईप कळतोय? इक्वल सेट, दोन्ही मधले एलिमेंट सेम असेल तर इक्वल सेट. लिस्ट फिनिश होत नसेल तर फायनाईट सेट. लिस्ट जर फिनिश झाली तर फायनाईट सेट. लिस्ट फिनिश होत नसेल तर इन्फायनाईट सेट. ओनली वन एलिमेंट, एकच एलिमेंट असेल तर सिंगल टोन सेट आणि एकही एलिमेंट नसेल, देयर इज नो एलिमेंट, देन इट इज कॉल्ड
empty set and 1.2 is depend on these types. या टाईपवरच 1.2 डिपेंड आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही सेट चे टाईप समजून घ्या, नंतर आपण 1.2 कडे वळणार आहोत. ओके.